हे एव्हरीवन, चला मस्त असं मिरची वडा बनवा. इथे 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे मी खलबत्त्यात बारीक कुटून घेतलेत. हे बघू शकता, अशा पद्धतीने कुटलेत. एक वाटण काढूया आलं आणि मिरचीचं, बारीक असं वाटण करून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून जिरी आणि बडीशेप कुटलेलं टाकून आलं मिरचीचं वाटण टाकून छान परतून घ्यायचं. 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा धनेपूड आणि लाल तिखट टाकून छान परतून घ्यायचं. मॅश केलेले बटाटे टाकायचे आणि छानपैकी एकच जीव करून परतवून घ्यायचं. बटाटे हाताने मॅश करायचे, किसण्यावर बिलकुल किसून घ्यायचे नाही, कारण टेक्स्चर एकदम बिघडतं. आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा छान असं परतून घेऊया. व्यवस्थित परतून घ्यायचं, जेणेकरून अजून बटाटे थोडे मॅश होतील आणि मसाल्याला एक छान टेक्स्चर येईल. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान परतवून घेतलं. चला आपण हा मसाला बनवून तयार आहे, त्याला थंड करून घेऊया. जोपर्यंत मसाला थंड होतं, बेसनाचं बॅटर बनवून तयार काय 1.5 वाटी बेसनमध्ये थोडी हळद टाकून, चवीपुरतं मीठ टाकून, पाणी टाकून छानपैकी याचं बॅटर एकाच दिशेने फिरवून तयार करून घेतलं. हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर आपल्याला हवं आहे. ते जाड साईजची मिरची मी घेतली आहे, बिन तिखटाची. मिरचीला उभी चीर देऊन आपण चिरून घेणार आहोत आणि त्यातल्या सगळ्या बिया काढून आपण छानपैकी त्यात मसाला भरून घेऊया. अगदी व्यवस्थित दाबून मसाला भरून घ्यायचा. मिरची थोडीही कमी ठेवायची नाही, व्यवस्थित भरली जाईल याची काळजी घ्यायची. छानपैकी सगळ्या मिरच्या मी अशाच पद्धतीने मस्त भरून घेणार आहे. हे बघा, मिरच्या अशा पद्धतीने भरून घ्यायच्या आणि मस्त हे बॅटर ग्लासमध्ये टाकलं आहे. त्यामध्ये मी कडकडीत गरम केलेलं 2 चमचे तेल घालून छान फेटून घेतलं आहे आणि मस्त गरम गरम तेलामध्ये हे मिरची वडे सोडून घेऊया. मिरची व्यवस्थित डीप करून वरती थोडी बाकी असेल तर त्याच्यावर चमच्याने बॅटर सोडून मस्त अशी लो टू मीडियम फ्लेमवर याला छान शिजून घ्यायची. छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आणि बनवून तयार आहेत आपले मिरची वडे. थँक्स फॉर वॉचिंग.